चला लक्ष द्या. काल जो पेपर आपण घेतला तो डिस्कस करायचा आहे. कोणी कोणी पुन्हा स्टडी केला पेपर घरी गेल्यानंतर? चला, व्हेरी नाईस. ओके, आज पेपर आहे ना. चला, आज बोलणं, आपसातलं बोलणं बिलकुल बंद आणि नीट लक्ष. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की तुमची बॅच जरा वर यायला वेळ लागत आहे. तुम्ही जरा रिस्पॉन्सिबिलिटीने वागा, ठीक आहे. मला अजून कॉन्फिडन्स नाही आला शिकवण्याचा तुमच्यावर. ओके, पहा, लक्ष द्या. पहिल्या 5 मध्ये सांगा काही प्रॉब्लेम असतील तर. जे प्रॉब्लेम असतील ते विचारून घ्या, नो प्रॉब्लेम. तसे आपल्याला ना नवीन चॅप्टर जो आहे तो आपण 13 नंतर सुरू करणार आहोत. या चॅप्टरमधला आणखी काही पोर्शन आहे तो इतर चॅप्टरमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तो आपण घेऊया झाल्यानंतर. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 1. नीट लक्ष द्या बोर्डवर किंवा तुमच्या पेपरमध्ये. आपसात बिलकुल काही बोलायचं नाही, मनातले बाकी विचार काढून टाका आणि पूर्ण फोकस करा. पहा काय म्हटलेलं आहे, 3 ऑब्जेक्ट्स कलर्ड ब्लॅक, ग्रे अँड व्हाईट. 3 ऑब्जेक्ट आहेत. पहिलं ब्लॅक आहे, ग्रे आहे आणि व्हाईट आहे. कॅन स्टँड हॉस्टिल कंडिशन्स ॲट. कॅन स्टँड हॉस्टिल म्हणजे पर्यंत तुम्ही त्याला हिटअप करू शकता, बरोबर आहे. तर कॅन स्टँड हॉट स्टील कंडिशन दॅट कंडिशन ॲट 2800 डिग्री सेंटीग्रेड. एवढ्या टेम्परेचर पर्यंत आपण त्यांना तापवू शकतो. ओके, these objects are thrown into a furnace where each of them attains a temperature of 2000 डिग्री सेंटीग्रेड. याचा अर्थ तुम्ही त्यांना 2800 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत 2800 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापवू शकता. We can heat up the object up to a temperature of 2800 डिग्री सेंटीग्रेड. Beyond that temperature it may melt down. तोपर्यंत तो मेल्ट होणार नाही. And when it is thrown into a furnace, temperature of furnace is less than 2800. फर्नेसचं टेम्परेचर किती आहे? 2000 डिग्री सेंटीग्रेड. याचा अर्थ ते ऑब्जेक्ट मेल्ट होणार नाही. बघा, खूप सारे मायने काढता येत असतात प्रत्येक गोष्टीचे, कळलं का? म्हणजे फर्नेसमध्ये टाकल्यानंतर ऑब्जेक्ट ॲज इट इज राहणार. सॉलिड कंडिशनमध्ये असेल तर सॉलिडमध्ये राहणार, नाही तर त्याचं लिक्विड आणि त्याची वेपर होऊन जायची होय. सो इट कॅन बी हिटेड अप टू 2800 बट द टेम्परेचर ऑफ फर्नेस इज 2000. ओके, विच विल ग्लो ब्रायटेस्ट. ब्रायटेस्ट कोण असणार? जो डार्केस्ट आहे तो ब्रायटेस्ट असणार. व्हाय? बिकॉज ए इक्वल टू ई. डार्केस्ट जो आहे त्याचा ए जास्त, ई जास्त असतो, ई जास्त असतो, त्याचा ए सुद्धा जास्त असेल, बरोबर आहे. जास्त हीट इमिट करणार. आणि कोणती हीट इमिट करणार? ऑल पॉसिबल वेव्हलेंथ वाली. जिथून ऑल पॉसिबल वेव्हलेंथ बाहेर पडतात तिथून सर्वच कलर बाहेर पडतात. दॅट ऑब्वियस ॲज ब्राईट, बरोबर आहे. म्हणून ते ऑब्जेक्ट कसं ब्राईट अपिअर होणार? ब्राईट. मला वाटतं काहीच नव्हतं याच्यामध्ये, कंडिशन उगाच दिलेल्या आहेत. ओके, फक्त एवढ्यासाठी आहे ते मेल्टअप होणार नाही, त्याचं लिक्विड होणार नाही, त्याची वेपर वगैरे होणार नाही, म्हणून ते 2 कंडिशन दिले. उगाच कन्फ्यूज करण्यासाठी म्हणा असं म्हटलं तरी चालेल. कधी कधी काय असते माहिती आहे का? लक्ष द्या, एकच ऑब्जेक्ट आहे, एका ऑब्जेक्टवर ना डार्क स्पॉट आहे. देर इज आयर्न ऑब्जेक्ट अँड इट कंटेन डार्क स्पॉट, बरोबर आहे. डार्क स्पॉट इज अपिअर ब्राईट इन व्हेन इट इज थ्रोन इन टू द फर्नेस अँड हिटेड अप. ब्राईट कोणता पार्ट असणार? जो डार्क आहे तो ब्राईट, बिकॉज इट इज ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी रेडिएट्स ऑल पॉसिबल. याच्या मागचं कारण समजून राहिलं का तुम्हाला? डार्क व्हाईट का दिसतो? मी म्हणतो म्हणून. जो डार्क आहे तो ब्लॅक बॉडी आहे, ब्लॅक बॉडी मधून ज्या वेव्हज बाहेर पडतात त्यांची वेव्हलेंथ ऑल पॉसिबल असते. ऑल पॉसिबल म्हणजे वेव्हलेंथ नुसार कलर बदलतो. सो दॅट रेडिएशन कंटेन ऑल कलर्स. वेन 7 कलर्स आर मिक्स टुगेदर वी गेट व्हाईट कलर, म्हणून ते व्हाईट दिसणार. कळलं का? डार्क आहे म्हणून व्हाईट दिसणार असं नाही. त्याच्या मागचं कारण समजून घ्या. त्याच्या मागचं कारण काय? ब्लॅक बॉडी रेडिएटर. इट इमिट wavelength of all possible waves of all possible wavelength. When all possible wavelengths are emitted, all possible colors are emitted. When all colors are mixed together, we get white color. So that black spot on the body appears white when it is heated to very.
heated to high, very high temperature. Heat up. Okay. Today 4. Okay, question number 4. The earth radiates in infrared region of the spectrum. Earth radiate means दिवसाला काय होते की अर्थ सन कडल्या एनर्जीमुळे हिटअप होते, रात्री त्यावेळेस ती एनर्जी बाहेर पडते, बरोबर आहे. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स ऑफ पर्टिक्युलर वेवलेंथ. दॅट वेवलेंथ रिजन इज कॉल्ड इन्फ्रारेड. इन्फ्रारेड समजते का तुम्हाला काय असते? काही लहान लहान गोष्टी आहेत, हे समजले पाहिजे. इकडे पहा, एक मिनिट इन्फ्रारेड समजायच्या अगोदर ना थोडंसं आणखी आपण विचार करू. प्रत्येक गोष्ट तुमच्या कामातच येणार, लक्ष द्या. 2 गोष्टी आहेत, इकडे लक्ष द्या. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ त्यांच्यामध्ये रिलेशन माहित असतं पाहिजे. तुम्हाला ऑसिलेशन मध्ये थोडं शिकायला मिळालं, पण पुढे आणखी शिकायला मिळेल. व्हेलॉसिटी इक्वल टू फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय वेवलेंथ. झाला एक कुठे फॉर्म्युला झालाय की नाही आहे? आणि ऑल दीज रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पीड हा लाईटचा स्पीड असतो. इथे लाईटचा स्पीड घेतला सी इक्वल टू इटा लॅम्बडा, आणि जर लॅम्बडा जास्त असेल तर इटा. To get C constant, velocity of light is constant ना, C is constant. When eta is smaller, lambda is greater and vice versa. का ज्या वेवचा लॅम्बडा कमी असतो त्या वेवची फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी समजते? ही वेव आहे. 2 क्रिस्ट मधलं अंतर हे काय झालं? वेवलेंथ. अशा किती क्रिस्ट एका सेकंदात मिळतात? दॅट इज फ्रिक्वेन्सी. जेवढी वेवलेंथ जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी कमी, बिकॉज स्पीड इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. एक पॉइंट मी तुम्हाला जे सांगत आहे, तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट, तुम्हाला लाईटचा स्पेक्ट्रम माहिती पाहिजे. VIBGYOR कुठून सुरुवात होते? 4000 अँगस्ट्रॉंग पासून तर 8000 अँगस्ट्रॉंग पर्यंत. 8000 अँगस्ट्रॉंगला विच कलर इज ॲट 8000 अँगस्ट्रॉंग? रेड. रेड पेक्षा जर वेवलेंथ जास्त असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इन्फ्रारेड. ज्याची वेवलेंथ रेड पेक्षा जास्त असते दॅट इज कॉल्ड इन्फ्रारेड. बरोबर आहे. हा व्हायोलेट आहे. इथं असतो अल्ट्रा व्हायोलेट, ज्याची वेवलेंथ व्हायोलेट पेक्षा कमी, दॅट इज अल्ट्रा व्हायोलेट. बरोबर आहे. याची वेवलेंथ येणार 4000 पेक्षा कमी. हे आहे मिनिमम आणि हे आहे मॅक्सिमम. ओके. व्हॉट अबाउट फ्रिक्वेन्सी? ज्यावेळेस वेवलेंथ मॅक्सिमम असते, फ्रिक्वेन्सी मिनिमम. म्हणजे रेडची जेवढी फ्रिक्वेन्सी असेल इन्फ्रारेडची त्यापेक्षा जास्त की कमी? वेवलेंथ वाढली ना, वेवलेंथ वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी झाली. मग रेड पेक्षा ज्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे दॅट इज इन्फ्रारेड. व्हायोलेट पेक्षा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे दॅट इज अल्ट्रा व्हायोलेट. तुम्हाला समजून राहिलं? काहींना माझं बोलणं ना क्लिअरच नसून झालं. इकडे पहा, इकडे बोर्डवर इन्फ्रारेड आणि अल्ट्रा व्हायोलेट 2 गोष्टी तर इन टर्म्स ऑफ वेवलेंथ सांगतात किंवा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी सांगतात. आपण पहिले लक्षात ठेवायचं इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. बरोबर आहे. स्पेक्ट्रम लक्षात राहील. VIBGYOR 4000 अँगस्ट्रॉंग पासून. बरोबर आहे. आणि 500 ने वाढत जातो प्रत्येक रिजन. असणार 4000 टू 4500, असणार 4500 टू 5. तो पण त्यात इंटरेस्ट घेण्यात. येलो ग्रीन जो आहे याची वेवलेंथ असणार 5500 अँगस्ट्रॉंग. याला मीन कलर म्हणतात, मीन लाईट म्हणतात, मीन वेवलेंथ म्हणतात. सो फ्रॉम व्हायोलेट टू रेड वेवलेंथ गो ऑन, सो फ्रिक्वेन्सी गो ऑन डिक्रीजिंग. आता लक्ष द्या, वर्ड्स कसे येतील? इन्फ्रारेड. इन्फ्रा म्हटलं की जेवढी याची वेवलेंथ जेवढी आहे त्यापेक्षा वेवलेंथ असेल इन्फ्रा. वेवलेंथ जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असते. दॅट क्लिअर? वेन वर्ड इन्फ्रा इज युज्ड, फ्रिक्वेन्सी इज वेवलेंथ इज लेस दॅन दिस कलर अँड इन फ्रिक्वेन्सी इज वेवलेंथ इज ग्रेटर, फ्रिक्वेन्सी इज लेसन, फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर. समजलं का? अरे समजलं का? ओके. म्हणून इन्फ्रारेड, रेड पेक्षा वेवलेंथ जास्त आणि रेड पेक्षा फ्रिक्वेन्सी कमी. व्हायोलेट पेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त. आता मला सांगा, हे झालं लाईट वेव्हच्या बाबतीत. आपल्याला ज्या वेव्ज ऐकायला येतात, साऊंड वेव्ज, त्यांची फ्रिक्वेन्सी असते 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. ऑडिबल
फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय असते 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. आपल्या वी कॅन नॉट हर्ट द फ्रिक्वेन्सीज साऊंड फ्रिक्वेन्सीज लेस दॅन 20, ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी आहे ते आपल्याला नाही ऐकायला येणार. त्यांना डुकरांना त्यांना त्या वेव्हची वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी 20 किलोहर्ट्ज पेक्षा जास्त आहे ते सुद्धा आपल्याला ऐकायला येणार नाही. मग आपल्याला जे ऐकायला येणार दॅट इज कॉल्ड सॉनिक. याला काय म्हणतात? सोनिक नाही, काय सॉनिक. आणि जर का मी म्हटलं अल्ट्रासॉनिक, मग याच्यापेक्षा ही फ्रिक्वेन्सी आहे अल्ट्रा जास्त. मग अल्ट्रासॉनिक म्हटलं तर इथे फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, म्हणजे जी लास्ट वाली फ्रिक्वेन्सी असेल त्यापेक्षा जास्त. सॉनिक कशाला म्हणतात? अल्ट्रासॉनिक अल्ट्रा वर्ड अल्ट्रा वर्ड वापरला की काय होते? वेव्हलेंथ VIBGYOR इथे 4000 आणि इथे किती झाली होती? 8000. हा व्हायलेट. याच्या अगोदर काय? अल्ट्रा व्हायलेट. अल्ट्रा व्हायलेट म्हटलं की वेव्हलेंथ कमी. वेव्हलेंथ कमी एका लिमिट पेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त होत असेल तर अल्ट्रा वर्ड वापरतात. मला सांगा फ्रिक्वेन्सी जास्त लेफ्ट कडे होणार की राईट कडे? राईट कडे. पुन्हा अल्ट्रा व्हायलेट इथे नाही लिहिता येत, इथे लिहावं लागेल अल्ट्रा व्हायलेट अल्ट्रासॉनिक है ना. कोणतं साऊंड? अल्ट्रासॉनिक. मग अल्ट्रा कसा साऊंड असतो? ज्याची फ्रिक्वेन्सी 20 किलोहर्ट्ज पेक्षा जास्त. अल्ट्रा वर्ड ज्यावेळेस लागतो वाढते. जर आपण वेव्हलेंथ लिहिली असती तर इथे कमीत कमी वेव्हलेंथ आली असती, इथे जास्तीत जास्त वेव्हलेंथ आली असती. कारण जी फ्रिक्वेन्सी कमी करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ जास्त, जी फ्रिक्वेन्सी जास्त करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ कमी. ही वेव्हलेंथ कमी आहे आणि त्यापेक्षा कमी म्हणजे इन्फ्रासॉनिक. काय? इन्फ्रासॉनिक. हा रेड न इन्फ्रासॉनिक इज दॅट साऊंड हुज फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन 20 हर्ट्ज. तुम्हाला हे वर्ड समजले कोणते? अल्ट्रा आणि इन्फ्रा. म्हणजे आपल्या डोळ्याचा विचार केला तर आपण विचार रेडच्या पलीकडे इन्फ्रारेड आणि व्हायलेटच्या अलीकडे अल्ट्रा व्हायलेट. अल्ट्रा म्हटलं की वेव्हलेंथ कमी आणि इन्फ्रा म्हटलं की वेव्हलेंथ जास्त आणि फ्रिक्वेन्सीचा विचार केला त्याच्या उलटा. बरोबर आहे. आपल्याला जे लाईट आपल्याला दिसतात त्यांची वेव्हलेंथ इथून इथपर्यंत असते. 4000 टू 8000 एवढेच फक्त आपल्याला दिसतात, बाकी आपल्याला दिसत नाही. मोबाईलचे वेव्ह दिसतात का? मोबाईल पर्यंत वेव्ह येऊन राहिली नंतर कानापर्यंत असं काही दिसते का आपल्याला? दॅट इज नॉट विजिबल. बरोबर आहे. आणि कुठल्या साऊंडला आपण ऐकू शकतो? सॉरी, कुठल्या साऊंड वेव्हजला आपण ऐकू शकतो? हा 20 हर्ट्ज टू 20 हर्ट्ज. म्हणजे ज्या वेव्हज आहेत, ज्या वेव्हची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज आहे दॅट इज ओनली कॉल्ड साऊंड. बरोबर आहे. अर्थक्वेक झाला तर कोणी ऐकला का? अर्थक्वेक झाला, मोठा आवाज आला, अर्थक्वेकचा आवाज आपल्याला ऐकायला नाही येत. आपल्याला ऐकायला येणार ते बिल्डिंग पडल्यामुळे तो आपल्याला ऐकायला येणार. पण अर्थक्वेक ज्यावेळेस होतो ना, बरोबर, तो आवाज त्या ज्या वेव्हज आहेत, बरोबर आहे, त्या फक्त स्नेक्सचा सेन्स होतात, आपल्याला सेन्स नाही होत कारण ते आपल्या रिजन मध्ये नसतात. आपण काय ऐकू शकतो? फक्त 20 हर्ट्ज पासून तर 20 किलोहर्ट्ज पर्यंत. बरोबर आहे. इथे जर अल्ट्रा आणि इन्फ्रा म्हटलं तर सांगता येईल. अल्ट्रा म्हटलं की काय करायचं? अल्ट्रा म्हटलं तर वेव्हलेंथ कमी करायची म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवायची म्हणजे जे जास्तीत जास्त असेल त्यापेक्षा वाढवा. बरोबर आहे. इन्फ्रा म्हटलं तर वेव्हलेंथ वाढवायची म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी करायची. कमी कोणापेक्षा? जे कमीत कमी असेल त्यापेक्षा. अल्ट्रा आणि इन्फ्रा हे वर्ड बरोबर वापरता आले पाहिजेत. एक तर हे लाईट सोबत वापरतात किंवा साऊंड सोबत वापरतात. कळलं का? ओके. तर इथे असंच काहीतरी आहे, पण हा पॉईंट आला तर क्लिअर करून टाकला आपण. तर फोर्थ क्वेश्चन होता. आता परत आपण क्वेश्चन कडे येऊ. अर्थ रेडिएट्स इन्फ्रारेड रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. द स्पेक्ट्रम इज करेक्टली गिव्हन बाय. तर करेक्ट स्पेक्ट्रम करेक्टली कोण दाखवेल? बरोबर आहे. तर विन्स बघा, विन्स लॉ काय दाखवत असतो? फक्त एकाच वेव्हलेंथला रिप्रेझेंट करतो विन्स लॉ. कोणता? लॅम्बडा मॅक्स. खूप साऱ्या वेव्हलेंथला विन्स लॉ रिप्रेझेंट करत नाही. नंतर काय? रिले जीन्स लॉ हा लाईट मधला आहे. लाईट मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल वेव्ह ऑप्टिक्स मध्ये रिले जीन्स लॉ.
नंतर आहे स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आणि प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन. बरोबर आहे. प्लँक्स लॉ पण रेडिएशन बद्दल आहे, स्टीफन्स लॉ पण रेडिएशन बद्दल आहे. पण स्टीफन्स लॉ काय सांगतो? इमिसिव्ह पॉवर बद्दल सांगतो. राहिला कुठला? प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन. प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन काय सांगतो पहा, मी बोर्डवर सांगतो तुम्हाला. समजा ही बॉडी आहे आणि ही हॉट बॉडी आहे. टेम्परेचर बद्दल नाही बोलत नाही की किती हॉट आहे. या बॉडीपासून जे रेडिएशन बाहेर पडतात त्यासाठी आपण असे कर्व काढत असतो. बरोबर आहे. आणि हे जे आहे दॅट इज कॉल्ड एज ब्लॅक बॉडी which was studied by Planck. So it is called as Planck's law of radiation. म्हणजे एखाद्या बॉडीमधून जर खूप साऱ्या, ऐका बरोबर, इकडे पहा, एखाद्या बॉडीमधून जर खूप साऱ्या वेव्हलेंथ बाहेर पडत असतील, कमीत कमी वेव्हलेंथ पासून तर जास्तीत जास्त वेव्हलेंथ पर्यंत, समजा इथे वेव्हलेंथ आहे फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी 100 युनिट आणि इथे आहे 150 युनिट, आणि ऑल पॉसिबल वेव्हलेंथ बिटवीन 100 and 150 आर इमिटेड बाय द बॉडी. दॅट इज स्टडीड बाय द प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन. या बॉडीने ह्या वेव्हलेंथ इमिट केल्या. कमी वेव्हलेंथ कमी एनर्जी कॅरी करतात, ही वेव्हलेंथ जास्त एनर्जी कॅरी करते, आणि आणखी वेव्हलेंथ जे आहेत ते आणखी जास्त एनर्जी कॅरी करतात. समजलं का? कळलं का तुम्हाला? माझं बोलणं समजून राहिलं, मी परत एकदा सांगतो. ही कुठली बॉडी आहे? ब्लॅक बॉडी. या बॉडी पासून ज्या वेव्हज बाहेर पडतात त्या वेव्हला देण्यात आलं एक लिमिट. आणि किती लिमिट देण्यात आलं? 100 युनिट पासून तर 150 युनिट पर्यंत. कशाचं युनिट? लॅम्बडाचं युनिट. याचा अर्थ त्या बॉडीपासून ज्या वेव्हज बाहेर पडतात त्याची वेव्हलेंथ 100 युनिट पेक्षा कमी नाही, 150 पेक्षा. पण ज्यांची वेव्हलेंथ कमी आहे ते कॅरी लेसर एनर्जी, ज्यांची वेव्हलेंथ जास्त आहे ते कॅरी मोर एनर्जी, ज्यांची वेव्हलेंथ आणखीच जास्त आहे अगेन ते कॅरी लेसर एनर्जी. बरोबर आहे. आणि असा कर्व आपण काढला होता. हा झाला एका पर्टिक्युलर मोठ्या टेम्परेचरसाठी, आणि काय काढला होता आणखी मोठ्या टेम्परेचरसाठी आणखी काढला. बरोबर. दिस इज कॉल्ड एज ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. काय म्हणतात त्याला? ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. आणि याचा स्टडी कोणी केला? प्लँक्स लॉ. प्लँक्स लॉ. कळलं का? कुठल्या बॉडी पासून कुठल्या रिजन मधल्या वेव्हलेंथ बाहेर पडतात, दॅट इज स्टडीड बाय युजिंग प्लँक्स लॉ. ठीक आहे. प्लँक्स लॉ कसा ओळखा समजलं? एखादी बॉडी जर पर्टिक्युलर वेव्हच्या वेव्हलेंथला इमिट करत असेल एका लोअर लिमिट पासून तर अपर लिमिट पर्यंत, देन प्लँक्स लॉ इज यूज्ड. पुढे सांगा. 10 पर्यंत, अप टू क्वेश्चन नंबर 10. पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. 15 पर्यंत सांगा. 13. ओके. पहा क्वेश्चन नंबर 13. पहा तुमच्या समोरच आहे क्वेश्चन. पहा लक्ष द्या. पहा 3 डिस्क्स ABC हॅव्हिंग रेडाय 2 मीटर, 4 मीटर अँड 6 मीटर. पहा 3 डिस्क आपल्याकडे आहेत. पहिल्या डिस्कची रेडियस 2 मीटर आहे, दुसऱ्या डिस्कची रेडियस 4 मीटर आहे, तिसऱ्या डिस्कची रेडियस 6 मीटर आहे. रिस्पेक्टिव्हली आर कोटेड विथ कार्बन ब्लॅक, सो दे कॅन बी कन्सिडर्ड ॲज ब्लॅक बॉडी. तर तिन्ही डिस्कला आपल्याला काय कन्सिडर करता येणार? ब्लॅक बॉडी कन्सिडर करता येणार. ऑन द आउटर सरफेस द वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम इंटेन्सिटीज आर. बघा ह्या कोणत्या वेव्हलेंथ आहे? इंटेन्सिटीज वाल्या, म्हणजे लॅम्बडा मॅक्स. आठवते जाता कव्हर काढला होता ना आपण, ज्या वेव्हलेंथला लाईट रेडिएशनची इंटेन्सिटी मॅक्सिमम असेल दे आर कॉल्ड एज इंटेन्सिटीज ऑफ मॅक्सिमम वेव्हलेंथ. बरोबर, सॉरी, वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटीज. They are 300 nanometer, 400 nanometer, 500 nanometer respectively. The power radiated by them is. मला सांगा काय विचारलं? पॉवर विचारला. पॉवर म्हणजे काय? एनर्जी इमिटेड पर सेकंड. ऐक केअरफुली आहे का? बरोबर. मला असं वाटतं ना तुम्हाला कोणाकोणाचा आलाय बरोबर आन्सर? एकाच विद्यार्थ्यांनी काढलाय. आणि आन्सर येणे आणि समजणे यातही फरक आहे. ठीक आहे. आय होप की टाइम म्हणजे तुम्हाला काय विचारलं? डीक्यू बाय डीटी. पॉवर विचारणे म्हणजे काय विचारणे? तुम्हाला डीक्यू बाय डीटी काढायचा आहे. बघा डीक्यू बाय डीटी किती फॅक्टरवर डिपेंड असतो माहिती आहे? ई इंटू ए इंटू सिग्मा इंटू डेश पॉवर 4. आणि फक्त आपण या डीक्यू बाय टीला पॉवर म्हणू. दिस पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. आणि डिस्कचा एरिया काय असणार? पाय नाही सॉरी, डिस्कचा एरिया काय असणार? पाय आर स्क्वेअर. एका सरफेसचा. 2 सरफेसचा 2 पाय आर स्क्वेअर. बट एरिया इज प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर and it is proportional to टेरेस पॉवर. समजते का? आता मला सांगा, ज्या बॉडीचे लॅम्बडा मॅक्स जास्त त्या बॉडीचं टेम्परेचर
लॅमडा वीज डिस्प्लेसमेंट लॉ लॅमडा मॅक्स इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. जेवढा लॅमडा मॅक्स जास्त तेवढा टेम्परेचर कमी. ज्या बॉडीची वेव्हलेंथ जास्त असेल लॅमडा मॅक्स त्या बॉडीचं टेम्परेचर कमी असेल. याचा अर्थ तुम्ही जिथे टी आहे तिथे काय लिहू शकता 1/λ. म्हणून हा जो पॉवर आहे पी फॉर पॉइंट पॉवर डीक्यू बाय पी फॉर टी आहे तिथे काय. सो पी प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर अपॉन लॅमडा रेज टू दी पॉवर 4. खाली लिहिला डायरेक्ट. बरोबर आहे. याचं कारण लिहा सिन्स लॅमडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी अकॉर्डिंग टू वीज डिस्प्लेसमेंट लॉ. काय करायचं बघा, पहिल्या बॉडीसाठी आर स्क्वेअर आणि लॅमडा रेज पॉवर 4 यांचा रेशो काढायचा, दुसऱ्या बॉडीसाठी काढायचा आणि तिसऱ्या बॉडीसाठी काढायचा. ज्या बॉडीसाठी हा रेशो जास्त असेल त्या बॉडीचा पॉवर जास्त. कोणी केलं असं? निखवलेंनी केलं. आणखी कोणी केलं? समजलं का? म्हणजे पॉवर किती फॅक्टरवर डिपेंड होता? 2 फॅक्टरवर, एरिया आणि टेम्परेचर. एरिया कशावर डिपेंड होता? एरिया डिक्स 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 पाहिली कसा असतो सरफेस सर्क्युलर एरिया पाय स्क्वेअर पण 2 पाय आर स्क्वेअर. आपण तुम्हाला अगोदर सांगितलं तुमच्यापैकी काहींना कळत नसेल की आर स्क्वेअर का लिहिला. एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे. इथे आर स्क्वेअर लिहिला. टेरेस पॉवर 4 पण तुम्हाला टेम्परेचर दिलेलं नाही. तुम्हाला काय दिलेलं आहे? लॅमडा मॅक्स. आणि टेम्परेचर आणि लॅमडा मॅक्स रिलेशन कसं आहे? इनव्हर्स. जिथे टी असेल तिथे काय लिहू शकता? लॅमडा. पण तो लॅमडा लॅमडा नसला पाहिजे, लॅमडा मॅक्स असला पाहिजे. म्हणून जिथे टी आहे तिथे 1/λ. टीचा पॉवर 4 तर 1/λ पॉवर 4. हे झालं इक्वेशन तयार. आता तुम्ही काय करायचं, पहिल्या बॉडीसाठी आर स्क्वेअर बाय लॅमडा स्क्वेअर लॅमडा रेज पॉवर 4 काढा, दुसऱ्यासाठी काढा, तिसऱ्यासाठी काढा. ज्या बॉडीसाठी हा रेशो जास्त त्या बॉडीचा पॉवर जास्त. कळलं का? बॉडी विच रेडिएट्स मोर पॉवर विच पॉजेस आर स्क्वेअर अपॉन लॅमडा रेज पॉवर 4 मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर आहे. कळलं का? आता हे करून पाहावं लागेल. तर इथे बघा, हे तुम्ही 0 0 काढून टाका सर्वांमधले, फक्त नंबर घ्या. बरोबर आहे. आणि तिकडे काय घ्या 2 मीटर. पहिल्या बॉडीसाठी लक्ष द्या, मी पहिल्या बॉडीसाठी इथे करतो आर स्क्वेअर. आर किती आहे पहिल्या बॉडीचा? 2 स्क्वेअर काय होणार? 4. आणि हा किती आहे? 3 पॉवर 4 81. हा झाला 4/81 पहिल्या बॉडीसाठी. दुसऱ्या बॉडीसाठी काढा. हा इथे किती? 16. हे किती आहे? 4. 4 म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 16. दुसऱ्या बॉडीसाठी. समजलं काय केलं? लॅमडाचा पॉवर किती करायचा होता? लॅमडाचा पॉवर किती करायचा होता? 4. लॅमडाचा पॉवर 4 करणे म्हणजे स्क्वेअर 2 वेळा करणे. पहिला स्क्वेअर केला 16, दुसरा स्क्वेअर केला 16. समजलं का? ओके. तिसऱ्या बॉडीसाठी काढलं तर काय येणार? हा इथे किती आहे? हा रेडियस किती आहे? 6. आणि लॅमडा किती आहे? किती आहे? 5 चा स्क्वेअर किती होणार? 25 मल्टिप्लाइड बाय 25 625. मला सांगा एक मिनिट. यस हा 6 इथे काय पाहिजे? 36 पाहिजे होतं. ओके. आता गेस करा, लक्ष द्या. सर्वात लहान नंबर कोणता? 1/16 किंवा सर्वात मोठा सांगा. हा किती आहे? 4 ना. याला जर तुम्ही 4 सर्व ठिकाणी काय करा, एकच. एक मिनिट लक्ष द्या. सर्व ठिकाणी ना एकच नंबर राहिला पाहिजे. सर्व डिनॉमिनेटर सेम करा किंवा सर्व न्यूमरेटर सेम करा. काय सेम करणं सोपं आहे? एका बरोबर सर्व डिनॉमिनेटर सेम करा. काही जण ऐकून राहिले. किंवा सर्व न्यूमरेटर सेम करा. तर तुम्हाला गेस करता येणार की पहिल्या बॉडीसाठी रेशो जास्त आहे की दुसऱ्यासाठी की तिसऱ्यासाठी. मी काय करतो, इकडे बोर्डवर लिहितो, कारण की इथे थोडी खिचडी झाली, किंवा क्लीन करून लिहितो मी. आपल्याला काय काढायचं आहे? पॉवर कशाला प्रोपोर्शनल आहे? आर स्क्वेअर अपॉन लॅमडा रेज पॉवर 4. पहिल्या बॉडीसाठी सांगा किती आला? आर किती आहे? आर आहे 2 चा स्क्वेअर काय झाला? 4. आणि टेम्परेचर किती आहे? 3. 0 0 घ्यायची गरज नाही, कारण ते कॅन्सल होणार आहे. 3 म्हणजे किती होणार इथे? 81. बरोबर आहे पहिल्या बॉडीसाठी. दुसऱ्या बॉडीसाठी हा 4 स्क्वेअर किती होणार? 16. हे काय येणार? 16 इंटू 16. तिसऱ्या बॉडीसाठी हा किती येणार? 36. आणि खाली किती येणार? 25 इंटू 25 म्हणजे यस 625. इथे लिहू आपण 625. मी काय म्हटलं, कुठल्या बॉडीसाठी कुठल्या नंबरसाठी डिनॉमिनेटर की न्यूमरेटर
आपल्याला सारखा काय करता न्यूमरेटर सारखा करणं सोपं आहे की डिनॉमिनेटर सारखा करणं सोपं आहे? कोणता तरी एक नंबर जर सारखा झाला तर तुम्हाला बरोबर विचार करता येणार, नाहीतर मग तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि फ्रॅक्शन मध्ये आन्सर काढावं लागेल. आपल्याला तसं नाही करायचं आहे. ओके, इथे आहे 4/81. काय करा, इथे 4 ने डिवाइड करा आणि इथे 4 ने डिवाइड करा. बरोबर आहे. इथे 4 ने डिवाइड केलं किती येणार 4, आणि इथे 4 ने डिवाइड केलं किती येणार 4. सो इट इज 4/64. बरोबर आहे. बरोबर आहे ना, 4/64 इज इट. हा, इथे तसंच करा. इथे काय करा, 4 ने डिवाइड करा आणि इथे 4 ने डिवाइड करा. 625 डिवायडेड बाय 4. बरोबर आहे. इथे जर 4 ने डिवाइड केलं किती आलं असतं, नाही 4 यायला पाहिजे. किती डिवाइड कराल, 9 ने डिवाइड कराल. इथे किती आले 4, इथे 9 ने डिवाइड करा. बरोबर आहे. 9 ने जर डिवाइड 625 ला तर किती, 10 ने डिवाइड केलं तर किती येणार 62. 9 ने डिवाइड केलं 62 पेक्षा जास्त 63 तर येणार, 64 येणार. बघा मी काय केलं, जर इथे 10 असता, जर 10 असता तर आन्सर काय आलं असतं 62.5. पण 10 पेक्षा नंबर कमी आहे म्हणजे आन्सर 62.5 पेक्षा जास्त येणार. मी त्याला 63 परफेक्टली माहित नाही काय आहे. कोणत्या बॉडीचा पॉवर सर्वात जास्त, आपल्या बॉडीचा किती. आता काय करायचं, जनरेटर कमी तेवढा पॉवर इथे किती आहे 81, इथे किती आहे. पण इथलं फक्त आता हे क्लिअरली करावं लागेल. करा बरं केअरफुल. 62.9 ने डिव्हाइड करा. 9 ने डिव्हाइड करा केअरफुली. 69 किती येते, 69.9. ओके, मग तर काही प्रॉब्लेमच नाही. 69.4. मला सांगा कोणत्या पॉवर सर्वात जास्त आहे, पहिली दुसरी तिसरी कोणत्या बॉडीचा पॉवर सर्वात जास्त, सेकंडचा. कारण जेवढा डिनॉमिनेटर कमी तेवढा पॉवर जास्त. सेकंड बॉडीचा पॉवर सर्वात जास्त आहे. पहिली आणि तिसरी बॉडी यापैकी पॉवर कोणाचा, पहिली आणि तिसरी कोणाचा पॉवर जास्त आहे. थर्ड बॉडीचा पॉवर कमी आहे. इथे 69 आले, सॉरी हा जास्त आहे कारण इथे 69 आले आणि इथे 81 आले. मग सर्वात जास्त पॉवर कोणत्या बॉडीचा, ह्या बॉडीचा. नंतर सर्वात कमी पहिल्या बॉडीचा. समजत आहे. आपण पूर्ण पूर्ण कॅल्क्युलेशन जो करणार, मी अगोदरपासून सांगत आलो की त्याचा पेपर पूर्ण होणार नाही. 10, 15, 20 क्वेश्चन तुमचे होऊन जातील चांगले. ठीक आहे. आता यावरून ओळखा मग तर कोणाचा एमएससी पॉवर मॅक्सिमम आहे, बी. सो क्यू बी इज मॅक्सिमम. याचा मॅक्सिमम आहे ना. एमएससी पॉवर ऑफ बी बॉडी इज मॅक्सिमम. पॉवर ऑफ बी बॉडी इज मॅक्सिमम. समजलं का काय केलं, अरे समजलं का. इमिसिव्ह पॉवर किती फॅक्टरवर डिपेंड असतो, टेम्परेचर आणि एरिया. पण तुम्हाला टेम्परेचर डायरेक्टली दिलेलं नाही. टेम्परेचरच्या ऐवजी काय दिलेलं आहे, लॅमडा मॅक्स. जिथे टेम्परेचर असेल तिथे काय लिहायचं, आपण लॅमडा. म्हणून आपण हा फॉर्म्युला तयार केला आणि तीनही बॉडीसाठी आपण न्यूमरेटर सेम केला आणि फक्त डिनॉमिनेटर ऑब्झर्व केला. लोअर द डिनॉमिनेटर ग्रेटर इज द पॉवर. कळलं का. अरे समजलं का सगळ्यांना काय केलं, कायच केलं काही समजलं नाही. मी ते असं, अरे समजलं काय केलं, काय केलं. आपल्याला ओळखायचा होता कोणता नंबर, कोणता नंबर मोठा आहे कोणता नंबर लहान आहे. हे नंबर ओळखण्यासाठी एक तर डिनॉमिनेटर सारखे पाहिजेत किंवा न्यूमरेटर काहीतरी एक सारखं पाहिजे. बरोबर आहे. वरचाही नंबर सारखा नाही, खालचाही नंबर कोणता सारखा नाही. मग ते कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कॅल्क्युलेशन नाही करून पाहायचं आहे. म्हणून आपण काय केलं, इथे काय सारखं करणं सोयीचं होतं, न्यूमरेटर सारखं. सर्व न्यूमरेटर किती करून घेतले 4. आता ज्याचा डिनॉमिनेटर जास्त त्याचा पॉवर कमी, ज्याचा डिनॉमिनेटर कमी त्याचा पॉवर. सर्वात कमी डिनॉमिनेटर कोणत्या बॉडीचा आहे, सेकंड बॉडीचा. किती आहे 64. हा सर्वात मिनिमम आहे, हा मिनिमम आहे. याचा अर्थ पॉवर मॅक्सिमम आहे. म्हणून ही बॉडी बी बॉडी आहे. तर बी बॉडीचा पॉवर काय असणार, मॅक्सिमम. तुम्हाला जर वाटत असेल थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे तर वाटते थेरॉटिकल. जर बरोबर विचार केला इट इज नॉट थेरॉटिकल प्रॉब्लेम, पूर्ण मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे. चला क्लिअर. सांगा पुढे.
20. Question number 20. ओके पहा, हा पण खूप चांगला. तुम्ही यार कधी ऐकणार. इकडे पहा, लक्ष द्या. तिरकर लक्ष. मी तुम्हाला काय सांगितलं होतं माहित आहे की या कोरच्या खालचा जो एरिया असतो तो T⁴ ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो एरिया बिलो द कर्व गिव्स इमिसिव्ह पॉवर आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. या कर्वच्या खालचा एरिया कशाला प्रोपोर्शनल आहे? T⁴ ला. आणि या कर्वच्या खालचा एरिया काय इंडिकेट करते? पॉवर इंडिकेट करते. आठवते? एरिया बिलो द कर्व इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर. ग्रेटर द एरिया ग्रेटर विल बी द इमिसिव्ह पॉवर अँड ग्रेटर विल बी द टेम्परेचर. ज्याचा एरिया जास्त त्याचं टेम्परेचर जास्त. मला सांगा आता कोणत्या कर्वच्या खालचा एरिया जास्त आहे, पहिल्या की दुसऱ्या? पहिल्या कर्वच्या खालचा एरिया जास्त आहे, याचा पहिल्या कर्वचं टेम्परेचर जास्त आहे. ओके, आपण क्वेश्चन काय पाहू आपण. बघा काय म्हटलेलं आहे. ॲडजॉइनिंग डायग्राम शोज द स्पेक्ट्रल एनर्जी डेन्सिटी. यालाच म्हणतात स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रल एनर्जी डेन्सिटी ई लॅम्बडा ऑफ ब्लॅक बॉडी at 2 different temperatures if the area under the curves are in the ratio. बघा एरियाचा रेशो. मग पहिल्या बॉडीचा एरिया आणि दुसऱ्या बॉडीचा एरिया. पहिल्या बॉडीचा टेम्परेचर T1 = T आहे, दुसऱ्या बॉडीचा टेम्परेचर T2 = 2000 आहे. समजलं का? मला सांगा एरियाचा रेशो दिलेला आहे म्हणजे कशाचा रेशो दिलेला आहे? इमिसिव्ह पॉवरचा. इमिसिव्ह पॉवरचा रेशो दिलेला आहे म्हणजे T⁴ चा रेशो दिलेला आहे. ओके, आणि तुम्हाला काय विचारलं तर द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर इज. टेम्परेचरची T ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. थोडं समजलं का तुम्हाला? ओके, तर बा इमिसिव्ह पॉवर काय असतो? इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता काय करा, सो टेम्परेचर विचारलं, सो T इज प्रोपोर्शनल टू T⁴ 1/4. सेकंड टेम्परेचर विचारलं की फर्स्ट टेम्परेचर विचारलं? जे विचारलं ते सेकंड म्हणू आपण. सेकंड विचारलं किंवा मी फर्स्ट म्हटलं याला, जे विचारलं ते सेकंड. सो T2/T1 इक्वल टू काय करा, E2/E1 रेज टू द पॉवर 1/4. पण पहिल्या कर्वच्या खालचा एरिया बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हटलं, या कर्वच्या खालचा जो एरिया आहे याला आपण सेकंड म्हटलं. इथे सॉरी सेकंड म्हटलं. हा जो आहे याला काय म्हटलं, फर्स्ट. आपल्याला सेकंड काढायचं. मग सेकंड कर्वच्या खालचा एरिया म्हणजे काय असणार? E2. आणि फर्स्ट कर्वच्या खालचा एरिया म्हणजे काय असणार? E1. दोन्ही एरिया दिलेला आहे. कशाचा रेशो दिलेला आहे? हा काय असणार? E1/E2. तर E2/E1 काय होणार? 1/16. मग इथं लिहिता येणार आपल्याला 1/16. याचा पॉवर किती? 1/4. 1/4 म्हणजे याचं स्क्वेअर रूट 2 वेळा घ्यायचं. एकदा जर रूट घेतलं तर 4 येणार. आणखी 16:1. तर इथे सरळ आहे ना, इफ द एरिया अंडर द कर्व्स आर इन द रेशियो 16. मग हा ओके, याला आपण काय लिहिलं? एक मिनिट, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, मी क्लिअर करतो आणखी. इकडे पहा, 1 मिनिट लक्ष द्या. आपण काय केलं, या पहिल्या कर्वला नाही युनिव्हर्सली नसते. एरिया एक मिनिट एरिया इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर. एरिया इंडिकेट्स नाही, जेवढा एरिया जास्त तेवढा इमिसिव्ह पॉवर जास्त. मग एरिया इमिसिव्ह पॉवरला इमिसिव्ह पॉवर नसतो कॉन्स्टंट. टेम्परेचर चेंजेस इमिसिव्ह पॉवर चेंजेस. टेम्परेचर चेंजेस इमिसिव्ह पॉवर चेंजेस. तुम्ही लॅम्बडा मॅक्सला जोडून राहिले असणार तुमच्या डोक्यामध्ये. काहीतरी कन्फ्युजन. एक मिनिट इकडे लक्ष द्या. काहीतरी तुमचं कन्फ्युजन झालं. इकडे पहा, एरिया हा जो आहे कशाला प्रोपोर्शनल असतो? इमिसिव्ह पॉवरला. जो एरिया जास्त तो इमिसिव्ह पॉवर जास्त. बिकॉज द एरिया अंडर द कर्व इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर. कळलं का? तू तर उलट सांगून राहिलं. ओके, पहा लक्ष द्या. पहिल्या लक्ष इकडे, पहिल्या कर्वचं टेम्परेचर किती आहे? T1. दुसऱ्या कर्वचं टेम्परेचर किती आहे? T2. मग हे काय झालं? T1 म्हणजे T1 आपल्याला काढायचं आहे, T1 म्हणू. आणि ही T2 तुम्हाला दिलेला आहे बरोबर. आता आपल्याला सरळ करता येईल. E प्रोपोर्शनल T⁴. सो T प्रोपोर्शनल E⁴ 1/4. तुम्हाला काय काढायचं आहे? T1 काढायचं की T2 काढायचं आहे? T1. जे काढायचं आहे त्याला वर ठेवा, जे नाही काढायचं त्याला खाली ठेवा. सो T1/T2 काय लिहिता येणार? E2/E1 रेज टू द पॉवर
1/4. मग तुम्हाला E1/E2 दिलेला आहे. E1/E2 किती आहे? 16:1. सो E2/E1 काय लिहिता येणार? 1/16:1 आहे ना. सो E2/E1 काय लिहिता येणार? 1/16 रेस्ट टू दी पॉवर 1/4. बरोबर आहे. सॉरी मी उलट करून राहिलो. ओके, इथे काय करता येणार? E1/E2 उलट केलं. इथे काय करता येणार? 16 करणे म्हणजे काय? पॉवर 1/4 करणे म्हणजे काय? रूट 2 वेळा घेणे. एक वेळा रूट घेतलं तर काय होणार? 4. आणि आणखी एक वेळा रूट घेतलं तर काय होणार? 2. सो T1 इक्वल टू काय मिळेल? 2 टाइम्स T2. सो 2 टाइम्स T2 किती आहे? 2000. सो 2000 च्या डबल किती होणार? 4000. सो आन्सर शुड बी 4000 केल्विन. 4000. समजलं का? कुणाकुणाला करता आलं होतं? लक्षात आलं पॉईंट? सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे काय होता? एरिया प्रोपोर्शनल टू इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर प्रोपोर्शनल टू, तुम्ही ऐकताच कसे काय समजा काय होता? एरिया प्रोपोर्शनल टू इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर प्रोपोर्शनल टू T⁴. पण जिथे ई आहे तिथे आपण एरिया घेऊ शकतो. जो एरिया जास्त तो ई जास्त. चला पुढे. क्वेश्चन नंबर 30 विचारच कोणाला? पहा क्वेश्चन नंबर 31. पहा नीट लक्ष द्या. आता काही जण एक्झामच्या दिवशीच लक्ष देतील. एक्झाम पेपरमध्ये 3 तास नाही बसू शकत तुम्ही. पहा काय म्हटलेलं आहे? शोन बिलो आर द ब्लॅक बॉडी रेडिएशन्स कव्हर्स ॲट टेम्परेचर T1 अँड T2. T2 इज ग्रेटर दॅन T1. कोणतं टेम्परेचर जास्त आहे? T2. जे टेम्परेचर जास्त तो इमिसिव्ह पॉवर जास्त आणि त्या कर्वच्या खालचा एरिया जास्त. मग कोणतं टेम्परेचर जास्त आहे? T2. मग T2 हा कर्व वरचा असला पाहिजे, कारण टेम्परेचर जास्त तर एरिया जास्त. एरिया जास्त कोणत्या कर्वच्या खालचा येणार? जो वर असेल. आणि दुसरी गोष्ट, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढा लॅम्बडा मॅक्स कमी. 2 गोष्टी. म्हणून T2 वर पण पाहिजे आणि त्याचं जे टोक आहे ते T1 पेक्षा मागे पाहिजे, जे पहिल्याच ग्राफ मध्ये आहे. आठवते? अकॉर्डिंग टू व्हीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. व्हीन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो बघा? या पहिल्या कोरसाठी हा लॅम्बडा मॅक्स आहे, दुसऱ्या कोरसाठी हा लॅम्बडा मॅक्स आहे. टेम्परेचर काय झालं? काही जण असे पण अरे काही तर डोक्यात असेल. नाही, तुलाच म्हणून राहिलं मी, हसून राहिला वानखडे. इकडे लक्ष द्या. अरे काय सांगून राहिलो मी की ह्या पॉइंटला करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ आहे त्याला आपण काय म्हणत असतो? लॅम्बडा मॅक्स. आणि जेवढा लॅम्बडा मॅक्स जास्त, जेवढा टेम्परेचर जास्त तेवढा लॅम्बडा मॅक्स कमी. मग या कव्हर मध्ये बघा हा झाला लॅम्बडा मॅक्स. दुसऱ्या कव्हरसाठी टेम्परेचर काय झालं? वाढलं. तर लॅम्बडा मॅक्स काय व्हायला पाहिजे? कमी. हे इथं झालं. हा कव्हर करेक्ट आहे. इथे होते का तसं? इथे बघा पहिलं टेम्परेचर कमी, पहिला लॅम्बडा मॅक्स कमी, दुसरं टेम्परेचर जास्त, दुसरा लॅम्बडा मॅक्स जास्त. सरळ सरळ कोणता लॉ चुकीचा होत आहे? व्हीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हा, दोन्ही गोष्टी पाहायच्या आहे. तेच काय तुम्ही घाई करता. दोन्ही गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहे. स्टीफन्स लॉ ऑब्झर्व करायचा आहे, व्हीन्स लॉ ऑब्झर्व करायचा आहे. स्टीफन्स लॉ काय सांगतो? टेम्परेचर जास्त तर इमिसिव्ह पॉवर जास्त. इमिसिव्ह पॉवर जास्त तर एरिया जास्त. म्हणजे जे टेम्परेचर जास्त आहे तो कोर वर घ्यावा लागेल आणि जे टेम्परेचर कमी आहे तोच कोर खाली घ्यावा लागेल. लोअर टेम्परेचर कोर कॅन नॉट बी टेकन बिलो द अपर टेम्परेचर कोर. दॅट इज अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ. आणि देन व्हॉट अबाउट लॅम्बडा मॅक्स? जे टेम्परेचर जास्त त्याचा लॅम्बडा मॅक्स कमी, जे टेम्परेचर कमी त्याचा लॅम्बडा मॅक्स. अशा दोन्ही गोष्टी फक्त पहिल्याच कव्हर मध्ये ऑब्झर्व होतात. मग ह्या दुसऱ्या कव्हर मध्ये काय, कोणता लॉ करेक्ट नाही आहे सांगा? दुसऱ्या कव्हर मध्ये स्टीफन्स लॉ रॉंग आहे की व्हीन्स लॉ रॉंग आहे? स्टीफन्स लॉ करेक्ट आहे, व्हीन्स लॉ रॉंग आहे. समजलं का? आणि या कव्हर मध्ये दोन्ही लॅम्बडा मॅक्स सारखेच आहेत. म्हणजे कोणता लॉ करेक्ट आहे?
स्टीफन्स लॉ करेक्ट आहे, कारण टेम्परेचर जास्त तर एरिया जास्त. स्टीफन्स लॉ करेक्ट आहे, पण विन्स लॉ रॉंग आहे, कारण टेम्परेचर वाढलं तर लॅम्बडा. तुम्ही माझ्या डिस्कशन मध्ये भागच नाही घेत. मग तुम्हाला काही दिवसांना तुम्हाला ना काय फील येईल माहिती आहे का, किंवा दांदळे सरांकडे काही झालं नाही. ज्यावेळेस आता मी सांगून तुमच्या ऍक्टिव्हिटी चालू आहे, मागे ओढून ओढून तुम्ही आन्सर करून राहिले. तुम्ही सांगा बरं नंदन, काय बोललो मी आता या सी कर्वच्या बाबतीत? हा, तू सांग मागे काय बोललो मी सी कर्वच्या बाबतीत? ओळख काहीच माहित नाही तुम्हाला? इतकं तुम्हाला पोटापासून अगदी सांगून राहिलो मी तुम्हाला की काय कुठं कोणता लॉ लागू पडून राहिला ते ऐकायला तयार नाही. तुम्ही दात काढून राहिले. कुठला लॉ रॉंग झाला सी मध्ये? वीज डिस्प्लेसमेंट लॉ. वीज डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो? टेम्परेचर जास्त असेल तर लॅम्बडा मॅक्स कमी व्हायला पाहिजे. बघा लॅम्बडा मॅक्स म्हणजे या टोकाला करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ, इथे दोन्ही कर्वसाठी लॅम्बडा मॅक्स सेम आहे. सेम आहे याचा तर वीज डिस्प्लेसमेंट लॉ अप्लाय होत नाही. स्टीफन्स लॉ होतो. स्टीफन्स लॉ काय सांगतो? टेम्परेचर जास्त तर इमिसिव्ह पॉवर जास्त, इमिसिव्ह पॉवर जास्त तर एरिया जास्त. दुसऱ्या कर्वचं टेम्परेचर जास्त आहे, दुसऱ्या कर्वच्या खालचा एरिया जास्त आहे, आणि पहिल्या कर्वचं टेम्परेचर कमी आहे तर पहिल्या कर्वच्या खालचा कमी आहे. म्हणजे कोणता लॉ करेक्ट आहे? स्टीफन्स लॉ करेक्ट आहे, वीज लॉ रॉंग आहे. म्हणून म्हटलं या सर्व कर्व मध्ये दोन लॉ ऑब्झर्व होऊन राहिले. तुम्हाला विचारतील कोणत्या कर्व मध्ये कोणता लॉ करेक्ट आहे आणि कोणता लॉ रॉंग आहे, मग काय कराल की एक ऑप्शन निवडाल. समजलं का? एरिया काय दाखवतो? स्टीफन्स लॉ. आणि लॅम्बडा मॅक्स आणि टी मधलं रिलेशन काय दाखवते? वीज डिस्प्लेसमेंट लॉ. आणि जेवढं टेम्परेचर वाढलं तेवढा लॅम्बडा मॅक्स काय व्हायला पाहिजे? कमी कमी व्हायला पाहिजे. तर फक्त पहिल्याच कर्व मध्ये टेम्परेचर वाढलं तर लॅम्बडा मॅक्स कमी होतो, बाकी कर्व मध्ये टेम्परेचर वाढलं तर लॅम्बडा मॅक्स असं कमी नाही होतं. इथे तर सेम आहे, इथे सुद्धा जवळपास सेम आहे, बरोबर आहे. आणि म्हणून फक्त कुठला कर्व करेक्ट आहे? अकॉर्डिंग टू वीज डिस्प्लेसमेंट लॉ करेक्ट आहे, अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ करेक्ट आहे. पॉईंट क्लिअर झाला का? जेवढा लॅम्बडा मॅक्स जास्त तेवढं टेम्परेचर कमी, किंवा जेवढं टेम्परेचर जास्त तेवढा लॅम्बडा मॅक्स कमी. वीज लॉ काय स्टीफन्स लॉ काय सांगतो? की जेवढा एरिया जास्त तेवढं टेम्परेचर जास्त. जर टेम्परेचर जास्त असेल त्या कर्वच्या खालचा एरिया सुद्धा जास्त असतो. एरिया इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर इज प्रोपोर्शनल टू टेन पॉवर 4. सो दॅट एरिया इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू टेन पॉवर 4. तुम्हाला कदाचित असंही विचारतील, हा जो सेकंड आहे ना आता, हा जो एरिया, हा एरिया कशाला प्रोपोर्शनल आहे? हा एरिया A2 इज प्रोपोर्शनल टू T2 रेज पॉवर 4. आणि हा याच्या खालचा एरिया आहे ना हा वाला T1च्या खालचा, दॅट एरिया इज A1 प्रोपोर्शनल टू T1 रेज पॉवर 4. कदाचित असंही विचारतील. मग तो एरिया काय दाखवतो? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर कशाला प्रोपोर्शनल असतो? टेम्परेचरच्या 4th पॉवरला. मग कदाचित तुम्हाला असं विचारलं तर तेही सांगता आलं पाहिजे कोणता एरिया कशाला प्रोपोर्शनल आहे. कदाचित तुम्हाला एरियाचा रेशो देतील आणि टेम्परेचरचा रेशो विचारतील. एरियाचा रेशो आणि टेम्परेचरचा रेशो कसा काढाल? एरिया प्रोपोर्शनल टू टी रेज पॉवर 4, बरोबर आहे. सो टेम्परेचर टी विचारलं ते प्रोपोर्शनल टू ए रेज पॉवर 1/4, बरोबर आहे. सो T1 अपॉन T2 A1 अपॉन A2 रेस्ट टू द पॉवर 1/4. 1/4 कसा काढतात तेही सांगितलं, पण अजूनही नमुना पकडून दाखवतो मी तुम्हाला की तुम्हाला काढता नाही येत. सिंपल नंबर दिला तरी तुम्ही ऐकलंच नाही. 1/4 कसा काढायचा? दोनदा रूट घ्यायचं, पहिल्यांदा रूट घ्यायचं, जो नंबर मिळेल त्याचं पुन्हा रूट घ्यायचं, तर 1/4 निघत असतो. नाही तर मग दुसरीच काही मेथड वापरा. चला, तुम्ही लक्ष दिल्याशिवाय थोडं नव्हते. तुम्ही जर असं करत राहिले ना तर शेवटी तेल गेलं तूप गेलं हाती दुपारनं आलं. मग तुम्हाला वाटेल तुमच्या फ्रेंड्सला की अकोल्याला गेले असते तर काय ना अमरावतीला गेले असते तर काय. आमच्याही 12वीच्या बॅचमध्ये असे काही नमुने आहेत की त्यांनी तुमच्यासारखे प्रयोग केले. इथे मी सांगून राहिलो आणि त्याचं किती 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 हो ना, म्हणजे मी आपण सांगून राहिलो त्याचं लक्षच नाही. पंखा पाहतील, पोस्टर पाहतील, आणि मग आता त्या शिवाचा रिझल्ट लागला चांगला आणि त्यांचा लागला खराब. मग त्यांचे पेरेंट्स म्हणतात तो तर हुशारच होता. अरे तुमच्या पुरीनं काय केलं इथं येऊन तुम्हाला माहित आहे का? आम्ही 2 वेळा सांगितलं तुम्हाला की लक्ष बरोबर नाही आहे म्हणून, मग तुम्ही असंच करून राहिले. फुल लक्ष द्यावं लागते तर कुठे जाऊन ते असं इतकं असं नाही जमणार. चला, शेवटी कसं आहे, ज्याला घ्यायचं आहे तोच घेत असते, भाषण करण्यात अर्थ नाही. 32. ओके, पहा क्वेश्चन नंबर 32. नीट लक्ष द्या, पूर्ण क्वेश्चन केअरफुली वाच. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 32? हॉट वॉटर कूल्स फ्रॉम 60 डिग्री टू 50 डिग्री इन फर्स्ट 10 मिनिट. मला वाटतं खूप वेळा करून दाखवलं असं. 60 पासून तर
50 पर्यंत. टाइम किती लागला? 10 मिनिट. काय काय काढता येते माहित आहे? यावरून काढता येते d(θ1). टाइम झाला dt1, यांचा ऍव्हरेज म्हणजे θ1. ऍव्हरेज करता येते. ओके. नंतर अँड 42 डिग्री सेंटीग्रेड इन फर्स्ट 10 मिनिट अँड 242. 2 म्हणजे 50 पासून तर 42 पर्यंत किती वेळ लागला? 10 मिनिट. बरोबर आहे. ते डबल सेंटेन्स झालं. 42 पर्यंत नेक्स्ट 10 मिनिट. बरोबर आहे. म्हणजे पहिलं टेम्परेचर किती घ्यायचं? 50. नंतर किती घ्यायचं? 42. त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे d(θ2) आणि हे 10 मिनिट म्हणजे dt2 आणि त्या दोन टेम्परेचरचा ऍव्हरेज म्हणजे θ2. आठवते? प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलं त्यावेळेस सांगितलं होतं. आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. येस. नाही 3 टाइम्स नाही, मी सांगितलं हे मिस्टेक बाय मिस्टेक झालं. हे 2 वेळा सेंटेन्स झालं. आता करता येईल? जमेल का? हा ओके. पहा इथेच करून हो आपण. पहिल्यांदा समजलं का तुम्हाला? पहिलं टेम्परेचर किती आहे? 60 आहे. नंतर किती झालं? 50 झालं. किती टाइम लागला? 10 मिनिट. 50 पासून किती झालं? 42 झाला. टाइम किती लागला? 10 मिनिट. फक्त ते सेंटेन्स नाही डबल लिहिला गेलेला तुम्ही खोडून टाका. तर अँड 10 मिनिट नेक्स्ट 10 मिनिट वाला इथपर्यंतच पाहिजे होतं. ते सेंटेन्स एक्स्ट्रा झाला. ओके. देन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज. आपण काय करतो? या दोघांमधला डिफरन्स काय झाला? d(θ1) किती आहे? 10 डिग्री सेंटीग्रेड. लागणारा टाइम dt1 किती? 10 मिनिट. आणि θ1 कसा काढतात? यांचा ऍव्हरेज. पण ऍव्हरेज काढताना मी टेक्निक काय सांगितलं होतं? हा जो d(θ) आहे त्याचा अर्धा करायचा आणि या टेम्परेचर मध्ये ऍड करायचा. याचा अर्धा केला तर किती होणार? 5. इट्स हाफ ऑफ 10 इज 5 and we have to add 5 in 50. It becomes 55. याला म्हणायचं θ1. ओके. पहिली टेम्परेचर रेंज. आणि दुसरी टेम्परेचर रेंज किती आहे? d(θ2). टेम्परेचर किती आहे? 50. देन बिकम्स 42. सो व्हाट इज द चेंज इन टेम्परेचर? 8 डिग्री. ये तो समझ में आ रहा है ना? 50 से 42 तक मतलब चेंज इन टेम्परेचर इज 8 डिग्री. 50 minus 42. ओके. देन टाइम रिक्वायर्ड इज dt2. अगेन इट इज 10 मिनिट. आणि व्हॉट इज θ2? या दोन टेम्परेचरचा ऍव्हरेज. पण याचे अर्धे करायचे. 8 चे अर्धे 4. 4 कशामध्ये ऍड करा? 42 मध्ये. 42 + 4. समजलं? नाही तर मग ऍव्हरेज करा. ऍव्हरेज करताना काय करणार? 50 + 42/2 लहान मुलासारखं करत बसायचं. जर तुम्हाला स्मार्ट तरीका माहिती आहे तसं करायची गरज. याच्याकडे पाहता आन्सर लिहिता येते. किती येणार? 46 डिग्री सेंटीग्रेड. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वापरायचा आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय असतो? dθ/dt प्रोपोर्शनल टू θ - θ0. पहिल्या केसमध्ये 1 करायचं θ1 आणि दुसऱ्या केसमध्ये dθ2/dt2 इज इक्वल टू k इंटू θ2 मायनस θ0. के लिहायची गरज नाही. प्रोपोर्शनल लिहून टाकायचं. पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननी डिवाइड करा. केवळ θ0 शिल्लक राहणार. दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड. आता पुढे करून पाहावं लागेल. आता करता येईल. फक्त ना इथे एक मिस्टेक झाली होती. ही सेंटेन्स ना पुन्हा लिहिल्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं. 3 टेम्परेचर रेंजची गरज नाही. 2 टेम्परेचर रेंजमध्येच तुम्हाला टेम्परेचर ऑफ सराउंडिंग काढता येणार. आज पुढे जमेल? कोणाकोणाला करता आलं? चला गुड. आता त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं असेल थोडं. ओके. हां सांगा. 35 पर्यंत. पर्यंत. क्वेश्चन नंबर 40 पर्यंत काही प्रॉब्लेम? येस. एनी प्रॉब्लेम? कोणी विचारलं? 42 कोणी विचारलं? हा क्वेश्चन नंबर 42. लक्ष द्या. माहिती आहे का? मी इन्क्वायरी केली थोडी. म्हणजे असंच आमचं एका सरांसोबत बोलणं झालं तर कोणी मल्टिपल चॉईसवर भरच नाही देऊन राहिलं तुमच्या बॅचमध्ये. तेव्हा त्यांना हेच तर जमत नाही. बोर्डचं मल्टिपल कुठे घेता आणि कुठे मग ते डोक्याच्या वरून जाईल. बहुतेक ठिकाणी असं चालू आहे की ते टेन्शन नाही घेऊन राहिले मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं. आणि सगळ्यात क्रिटिकल क्वेश्चन्स फिजिक्समध्येच असणार आहे.
सीईटी लेवलचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन इतके क्रिटिकल नसणार आहे, केमिस्ट्रीमध्ये तर बरं नाहीच नाही है ना. सगळ्यात जर तुम्हाला जिथे फोकस करावं लागेल ना दॅट इज फिजिक्स. इथेच तुम्हाला सगळा कस लागेल तुमचा. आणि जर तुमची मेंटल ॲबिलिटी टेक्निकल ॲबिलिटी वाढली तर ती फिजिक्समुळेच वाढेल. बाकी जर ते क्वेश्चनच त्या लेवलचे नाही आहेत तर काय असणार आहे. पहा केअरफुली क्वेश्चन वाचा. पहा लिक्विड इज फिल्ड इन अ व्हेसल विच इज केप्ट ॲट रूम टेम्परेचर 20 डिग्री सेंटीग्रेड. काय म्हटलं, एक व्हेसल आहे, त्या व्हेसलमध्ये लिक्विड फिलअप केलं, बरोबर आहे. तर केप्ट इन रूम विथ टेम्परेचर, ती व्हेसल जी आहे ते रूममध्ये ठेवलेली आहे. रूमचं टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेंटीग्रेड. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, रूम म्हणजे सराउंडिंग. ओके. वेन टेम्परेचर ऑफ द लिक्विड इज 80 डिग्री सेंटीग्रेड. इमॅजिन करा एक भांडा आहे, देर इज ए कंटेनर, दॅट कंटेनर कंटेन ए लिक्विड ॲट द टेम्परेचर ऑफ 80 डिग्री सेंटीग्रेड अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 20 डिग्री सेंटीग्रेड. सरळ बॉडीचं टेम्परेचर 18, सराउंडिंगचं टेम्परेचर 20. तर देन इट लुजेस द हीट ॲट द रेट ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट. वरतं काय आहे, कॅलरी म्हणजे हीट, आणि खाली काय टाइम, सेकंड, बरोबर आहे, म्हणजे टाइम. कॅलरी पर सेकंड दॅट इज dq by dt. इट इज नॉट d theta by dt. d theta by dt ला रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर म्हणतात. इट इज रेट ऑफ लॉस ऑफ हीट dq by dt. किती आहे, 60. व्हॉट विल बी द रेट ऑफ लॉस ऑफ हीट वेन टेम्परेचर ऑफ द लिक्विड इज 40 डिग्री. तर पहिल्यांदा टेम्परेचर ऑफ लिक्विड किती आहे, 80. त्यावेळेचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट माहित आहे. नंतर टेम्परेचर किती झालं, 14. रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारलं. ओके. पहा रेट ऑफ लॉस अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग तुम्हाला काय सांगतो, रेट ऑफ लॉस ऑफ हीट dq by dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेस टेम्परेचर थीटा मायनस थीटा नॉट. अरे हो की नाही. कोणता लॉ वापरला, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आणि हा जो dq by dt आहे यालाच तुम्ही काय म्हणू शकता, पण राहू द्या, dq by dt म्हणू आपण याला. dq by dt ला काय म्हणू शकता, r प्रोपोर्शनल टू थीटा मायनस थीटा नॉट. कोणता r विचारला तुम्हाला, दुसरा की पहिला, सेकंड केस मधला आर विचारला. सो R2 अपॉन R1. थिटा नॉट सेम आहे. इथे काय करणार, θ2 मायनस θ नॉट. इथे काय करणार, θ1 मायनस θ नॉट. असं का केलं समजलं का. पहिलं इक्वेशन R1 लिहिलं असतं तिथे θ1 लिहिलं असतं, दुसरं इक्वेशन R2 लिहिलं असतं तिथे θ2 लिहिलं असतं. पण तुम्हाला R2 काढायचं आहे, असं लिहिलं. तुम्हाला R2 काढायचं. R1 किती आहे, 80 युनिट, तेच राहू द्या. आणि θ2 किती आहे, 14. θ नॉट किती आहे, 20. आणि θ1 किती आहे, 18. θ नॉट किती आहे, 20. 40 मायनस 20 20. आणि इथे किती येणार, 60. हे कॅन्सल करून टाका, किती येणार, 1/3. आणि हा 80 इकडे घ्या. सो R2 इक्वल टू काय मिळेल, 80/3 युनिट. तेच 80/3 पहा किती येते, बरोबर आहे ना, 1/3 ना. तर 80/3 यायला पाहिजे. सो 80/3 किंवा मग कुठेतरी मिस्टेक असेल. व्हॉट इज आन्सर गिव्हन, 80/3 किती येते अप्रॉक्सिमेटली. सॉरी 60 आहे, इथे 60 आहे. ओके, हा 60. तर 60/3. तो 60/3 काय होणार, 20. समजलं का. सरळ कशावर प्रॉब्लेम बेस्ड होतं, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवर. फक्त कॅलरीचे जूल करायची गरज नव्हती. R1 ज्या युनिटमध्ये R2 सुद्धा त्याच युनिटमध्ये. पॉईंट क्लिअर झाला. कुणाला सोडवता आलं होतं, जे एफर्ट्स घेतील त्यांना जमणारच बिलकुल. चला 45 पर्यंत अजून कोणाला काही प्रॉब्लेम, 44. ओके. ओके पहा, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग मध्ये कुलिंग कर्व आहे. आणि तुम्हाला काय विचारलं बघा, द ब्लॉक ऑफ मेटल इज हिटेड टू ए टेम्परेचर मच हायर दॅन रूम टेम्परेचर. एक ब्लॉक आहे त्याला हिटअप केलं अप टू ए टेम्परेचर मच हायर दॅन रूम टेम्परेचर. केलं नाही का. अरे थोडं लॉजिक वापरा. नाही तर लॉजिक काय असते, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वापरण्यासाठी बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर यांच्यामधला डिफरन्स खूप जास्त नको आहे. खूप जास्त डिफरन्स असेल तर स्टीफन्स लॉ वापरावा लागतो, आणि कमी डिफरन्स असेल तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वापरावं लागते. वेन डिफरन्स इज लेस दॅन 30 डिग्री. इथं काय म्हटलेलं आहे, ब्लॉक जो आहे मेटलचा विच इज हिटेड मच हायर दॅन रूम टेम्परेचर अँड अलाउड टू कूल इन ए रूम फ्री फ्रॉम एअर. बघा फ्री फ्रॉम एअर, एअर नाही आहे,
एअर जर असती तर कन्व्हेक्शनचा सुद्धा रोल राहिला असता. एखादी बॉडी हॉट असेल ती एअर मध्ये ठेवली तर हॉट एअर वर घेऊन जाते हीटला, दॅट इज कन्व्हेक्शन. आणि रूम मध्ये एअर नाही आहे याचा अर्थ हीट इज रेडिएटेड बाय ओनली रेडिएशन, नॉट बाय कन्व्हेक्शन. असं बोलणं समजून राहिलं. गरम बॉडीला जर तुम्ही हवेत ठेवलं तर ती हवा गरम बॉडीपासून एनर्जी घेऊन जाते. हवेचे पार्टिकल स्वतः एनर्जी कॅरी करतात. दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड कन्व्हेक्शन. बरोबर आहे. पण आजूबाजूला सराउंडिंगच नाही आहे, बरोबर आहे, इव्हॅक्युएटेड आहे, व्हॅक्युम आहे. अशा वेळेस हॉट बॉडीपासून जी रेडिएशन बाहेर पडेल, हीट बाहेर पडेल, दॅट इज ओनली इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. म्हणजे हीट त्यासाठी ते दिलेलं आहे, उगाच नाही आहे. बरोबर आहे. फ्री फॉर्म एअर करंट म्हणजे एअर नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग कर्व करेक्टली रिप्रेझेंट्स रेट ऑफ कुलिंग. तर इथे टेम्परेचर आणि टाइम दिलेला आहे, तर टेम्परेचर गो ऑन डिक्रीजिंग विथ टाइम, तर हा कर्व करेक्ट आहे. रेट ऑफ कुलिंगचा कर्व आपल्या नोट्समध्ये पहा तुम्ही, कुलिंग कर्व हाच आहे, बाकी कुठलेच कर्व करेक्ट नाही आहेत. आणि हा कर्व काय आहे तो रेक्टँग्युलर हायपरबोला. कुठला कर्व आहे तो रेक्टँग्युलर हायपरबोला. असा कर्व नाही आहेत मॅथमॅटिकली. तुम्ही जर लक्ष द्या, ज्या दोन क्वांटिटीज एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो त्यांचा कर्व तुम्हाला असा कधीच नाही मिळणार, असाच मिळेल. बरोबर आहे. असा नाही मिळू शकत. ठीक आहे. तर उद्या थर्मल एक्सपान्शन वगैरेला आपण सुरुवात करू. थर्मल एक्सपान्शन माहिती आहे का तुम्हाला? बसा 2 मिनिट. हा ट्युशन आहे का? जाऊ दे, उद्या सांगेल मी तुम्हाला थर्मल एक्सपान्शन. माझं कमी